आपल्यासोबत माजी केंद्रीय मंत्री व अजित पवार गटाचे राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहिते आहे। तुम्ही ज्या प्रकारे भूमिका घेतली की उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या लोकार्पणाचं निमंत्रण देऊच नाही, असं का वाटतं तुम्हाला? माझं स्पष्ट मत आहे की त्यांना निमंत्रण देऊच नाही। त्याचं कारण असं आहे की बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेलं हिंदुत्व आणि राम मंदिर, बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असतील तर त्यांनी इन्व्हिटेशनची वाट नसती पाहिली। लाखो शिवसैनिक त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले असते, परंतु शिवसेनेचा आता जो प्रॉब्लेम झाला आहे उद्धव ठाकरेचा आणि संजय राऊतांचा, त्यांनी हिंदुत्व सोडल्यामुळे त्यांची प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे की इकडे हिंदुत्व सोडलं आणि राम मंदिराच्या दर्शनाला जातो म्हणतात। आणि म्हणून त्यांना इन्व्हिटेशन याच्यासाठी देऊ नये की कट्टर हिंदुत्वाचं जे हे आहे दैवत प्रभू रामचंद्र, आणि त्यांनी सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज केल्यामुळे हिंदुत्वाशी त्यांना मला वाटत नाही की त्यांना इन्व्हिटेशनची गरज आहे। ते वारंवार सातत्याने टीका करताना देखील दिसत आहे की ज्या प्रकारे कुठेतरी त्यांना असं वाटतं का तुम्हाला की म्हणजे भाजपचा विरोध म्हणून ते टीका करताना दिसत आहे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावर? बघा, तिथे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार नाही आहे, तिथे उत्तर प्रदेशचं सरकार आहे। फक्त भाजप पक्षाचं सरकार आहे, पण सरकार हे कोणत्या पक्षाचं राहत नाही, ते तर राज्यात सगळ्या जनतेचं राहते। त्या ट्रस्ट हा प्रोग्राम ऑर्गनाईज करत आहे, ट्रस्टला मदत म्हणून गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सपोर्ट करत आहे। याचा अर्थ असा नाही आहे की ते मंदिर भाजपचं आहे किंवा त्या उत्तर प्रदेशचं आहे, ते तर पूर्ण जगाचं आहे, देशाचं आहे। आणि यांनी जो छोटा विषय केलेला आहे भाजप वर्सेस किंवा ट्रस्ट वर्सेस, मला असं वाटतं की लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि म्हणून त्यांना इन्व्हिटेशन द्यायची गरज नाही। खरंच हिंदुत्व प्रेमी ते असतील तर त्यांनी स्वतःहून जायला पाहिजे। आज बाळासाहेब असते तर काय नेमकं चित्र असतं? बाळासाहेब ठाकरे असते तर लाखो शिवसैनिक त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले असते, रामलल्लाचं दर्शन घेतलं असतं आणि जय श्रीरामच्या घोषणा लावल्या असत्या आणि हिंदुत्वाची लहर महाराष्ट्रात आणली असती। पण आज ती परिस्थिती शिवसेनेमध्ये नाही आहे। तुम्ही काही मोजके नेते आहेत ज्यांना बाळासाहेबाचा सहवास लाभला, तेव्हा राम मंदिराला घेऊन त्यांच्यासोबत काय चर्चा व्हायची, त्यांचं काय स्वप्न होतं? त्यांचं स्वप्न एवढं होतं की हा हिंदूंचा देश आहे आणि हिंदूचं दैवत हे प्रभू रामचंद्र आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने राम मंदिर उद्ध्वस्त करून मस्जिद बांधल्या गेली होती हे त्यांना कदापि चालत नव्हतं। आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं मी जिवंत असेपर्यंत रामाचं मंदिर तिथं झालंच पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे की कारसेवकांची काय परिस्थिती, किंवा शिवसेने म्हणून कारसेवक म्हणून जे गेले होते त्यांनी सपोर्ट केला की बा मंदिर बांधून तुम्ही जर मस्जिद बांधत असाल तर हे बरोबर नाही आहे। आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं, पण तो दुर्भाग्याने आज ते नाही आहे। आणि उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेनेनी हिंदुत्वाला त्या ठिकाणी हे तडा दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा राईट बनत नाही। आपण बघू शकतो की सुबोध मोहिते आहे, त्यांनी देखील भूमिका मांडली की कुठे ज्या प्रकारे टीका होत आहे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटांच्या वेगवेगळ्या नेत्यांकडनं राम मंदिरांच्या सोहळ्याला घेऊन, त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे यांना जे लोकार्पण सोहळ्याची जी निमंत्रण पत्रिका आहे तीच देऊ नये अशी मागणी सुबोध मोहिते यांनी केली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।